नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत 3 प्रकारचे झटपट डोसे, जे तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा नाश्त्यासाठी कमी वेळामध्ये बनवू शकता. चला तर बनवायला सुरुवात करूया. बनवूया पहिल्या प्रकारचे डोसे, जे आहेत रव्याचे डोसे. तर इथे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप मी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकतो, कारण आपण हे बारीकच करून घेणार आहोत. यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे, बाइंडिंग येईल यामुळे. आणि 1 चमचा इथे बेसन घालायचं आहे. बेसनामुळे डोस्याला चव, त्याबरोबरच रंगसुद्धा खूप छान येईल. यानंतर 1 चमचा साखर घालायची आहे यामध्ये. साखरेमुळे सुद्धा डोस्याला रंग छान येतो. आता हे मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरला पहा फिरवून घेतलं आहे आणि हे एक प्रकारचं प्रीमिक्स तयार झालं आहे डोस्याचं. तर तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला डोसा बनवायचा आहे तेव्हा या पिठापासून तुम्ही डोसे बनवू शकता. तर आता हे मी सगळं पीठ वापरून डोसे बनवणार आहे. तर इथे सगळं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे, म्हणजे थोडीशी आंबटसर चव छान लागते डोस्यामध्ये. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप पाणी घातलं. मिक्स करून घेऊया. तर असं विस्कने याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स करून झालं आहे, पाहू शकता. हे असं आहे. यामध्ये मी 1 कप पाणी घातलं होतं. आता हे झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं, म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान फुलेल. तर 10 मिनटानंतर हे आधीपेक्षा असं घट्ट झालं आहे. त्यामुळे यामध्ये आता आणखी पाणी घालून नेहमीचं जसं डोस्याचं आपलं पीठ असतं त्याप्रमाणे याला करून घ्यायचं आहे. तर इथे मी आणखी यामध्ये अर्धा कप पाणी घातलं. पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, पण याची कन्सिस्टन्सी आहे ती नेहमीच्या डोश्याच्या पिठाप्रमाणे तुम्हाला करून घ्यायची आहे. तर हे पीठ आता तयार आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. इन्स्टंट डोसा आहे त्यामुळे इथे पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे. मिक्स करून घेऊया. सोड्यावरती मी थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. डोसा बनवण्यासाठी हे आता पीठ तयार आहे. तर आता डोसे बनवूया. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तवा छान कडकडीत गरम करायचा आहे आणि मग तेल लावून घ्यायचं आहे. आता यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तव्याचा वरचा भाग थोडासा थंड करण्यासाठी आणि एक्स्ट्राचं पाणी असं पुसून घेतलं. आता तवा डोसा बनवण्यासाठी तयार आहे. सेंटरला 2 चमचे पीठ घालायचं आहे आणि डोसा असा पसरवून घ्यायचा आहे. तर अगदी पातळ असा हा डोसा पसरवून घेतला आहे. आता मीडियम फ्लेमवरती वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि वरची बाजू ड्राय झाल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे. यानंतर हा डोसा असाच आपल्याला मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता किती मस्त रंग आला डोस्याला आणि अगदी कुरकुरीत झाला आहे. तर या डोस्यासाठी तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालायची गरज नाही आहे. अगदी इन्स्टंट असा हा डोसा तयार होतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी डोसा आहे. तर यापासून तुम्ही मसाला डोसासुद्धा तयार करू शकता. ही होती आपली पहिली इन्स्टंट डोशाची रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी, डाळ तांदळाचा इन्स्टंट डोसा, डाळ तांदूळ भिजत न घालता. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी डाळ तांदूळ आपण मोजून घेऊ. इथे मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये या कपाने मी मोजून 1.5 कप तांदूळ घेतलेत. कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता जे तुम्ही घरी भात बनवण्यासाठी वापरता. आता आपण डाळ मोजून घेऊ. तर इथे मी अर्धा कप डाळ घेते. जेवढी डाळ घेऊ त्याच्या तिप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा कप डाळ घेतली तर त्याच्या तिप्पट म्हणजे 1.5 कप मी इथे तांदूळ घेतलेत. आता या डाळीमध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत. तर इथे आता आपण तांदूळ आणि डाळ मोजून घेतलेत. जर तुम्ही डाळ 1 कप घेतलीत तर तुम्हाला तांदूळ 3 कप घ्यायचेत, असं प्रमाण आहे याचं. आता आपल्याला डाळ तांदूळ
धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सुरुवातीला तांदूळ धुवून घेते. तांदळामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे. इथे मी तांदूळ धुवून घेतलेत. आता याच पद्धतीने आपण डाळसुद्धा धुवून घेऊया. डाळीमध्ये आता मी पाणी घालते आणि डाळसुद्धा 2 वेळा स्वच्छ धुवून घेते. इथे डाळ आणि तांदूळ धुवून झाले. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये छान वाटलं जातं, कारण आपण इथे डाळ तांदूळ भिजत ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे पटकन वाटण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. यामध्ये आता थोडंसं मी पाणी घातलं. तर पहा, तांदळामध्ये वाटण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि हे सगळे तांदूळ मी इथे वाटून घेतलेत. आता आपण डाळ वाटून घेऊ. तर इथे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता डाळीला वाटताना आपल्याला अर्धा कप यामध्ये दही घालायचं आहे आणि आता अगदी बारीक डाळ ही वाटून घेतली आहे. तर हे सगळं आपण एकत्र करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा यामध्ये घातलं. तर हे पीठ असं तयार आहे. पहा, इन्स्टंट असं आपलं डोशाचं पीठ तयार आहे. आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे, यामुळे डोश्याला रंग छान येतो. आणि यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तर तेलामुळे आपला डोसा सॉफ्ट व्हायला मदत होईल, कारण इथे आपण डाळ तांदूळ भिजत घातलेलं नव्हतं. यानंतर इथे पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता डोसा बनवण्यासाठी हे पीठ तयार आहे. आता आपण इथे तवा, मगाशी आपण जसा तवा तयार करून घेतला त्याप्रमाणे तवा इथे गरम करून घेतला आहे. नंतर तेल लावून घेतलं, थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतलं आणि सेंटरला असं हे पीठ घातलं आहे आणि हा डोसा असा पसरवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, डाळ तांदळाचा जसा आपण भिजत घालून डोसा बनवतो अगदी तसाच डोसा या रेसिपीने तयार होतो आणि चव तर तशीच येते. तर आता वरची बाजू ड्राय झाल्यानंतर तेल लावून घेतलं आणि तवा फिरवून सगळीकडे एकसारखा हा डोसा मी भाजून घेतला आहे. तर अगदी क्रिस्पी असा हा डोसा तयार होतो. तर इथे आपण डाळ तांदूळ भिजत घालायला कधी जर विसरलो तरीसुद्धा डाळ तांदळाचा असा इन्स्टंट डोसा बनवू शकतो. तर नेहमीच्याच डोशाच्या चवीचा हा डोसा अगदी झटपट तयार होतो. इथे मी चटणीबरोबर हा डोसा सर्व केला आहे. तर हा होता डाळ तांदूळ भिजत न घालता इन्स्टंट डोसा. आता बनवूया तिसऱ्या प्रकारचा डोसा, मुगाच्या डाळीचा डोसा. इथे मी 1 कप मुगाची डाळ 2 तासासाठी भिजत ठेवली होती. वजनानेही 200 ग्राम आहे. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये 1 तास ही डाळ भिजत ठेवली तरी चालेल, किंवा सकाळी डोसे बनवायचे असतील तर रात्रभर भिजत ठेवली आणि सकाळी बनवले तरी चालेल. आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं. याबरोबरच हिरव्या मिरच्या घातल्या, थोडंसं आलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण घातल्या. आता हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर हे असं जाडसर मी वाटून घेतलं. आता यामध्ये 2 मोठे चमचे रवा घालायचा आहे. याबरोबरच 2 मोठे चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे रंगासाठी आणि हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं. हे अजूनही घट्ट वाटतंय, तर इथे थोडंसं पाणी घालून नेहमीच्या डोशाच्या पिठाप्रमाणे हे करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण इनो सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे पीठ आपल्याला आता 2 ते 3 मिनटं असं छान फेटून घ्यायचं आहे. यामुळे हे हलकं होईल आणि आपला डोसा इनो सोड्याशिवाय छान जाळीदार होईल. तुम्ही पाहू शकता मस्त बबल्स आले त्या पिठावरती. तर हे आता डोसा बनवण्यासाठी तयार आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. आणि आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी डोसा तवा गरम करत ठेवला आहे. याला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं. आता यावरती सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे. खूपच मस्त असा हा डोसा तयार होतो. अगदी तुम्ही पहिल्या वेळेस डोसा बनवत असाल तरीसुद्धा सहज असा हा डोसा पसरवू शकता.
यामध्ये आपण थोडंसं बेसन घातलं आहे, त्याबरोबरच डाळीचा सुद्धा पिवळा रंग असतो, त्यामुळे दिसायलासुद्धा हा डोसा खूपच छान दिसतो आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतो. तर इथे पहा वरची बाजू ड्राय झाल्यानंतर याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता हा डोसा आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. तर मस्त जाळीदार असा डोसा तयार झाला आहे. पाहू शकता यामध्ये आपण इनो सोडा घातला नाही आहे, तरीसुद्धा छान जाळी आली आहे डोस्याला. जर तुम्हाला इनो सोडा नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा डोसा इन्स्टंट बनवू शकता. अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा मुगाच्या डाळीचा डोसा तयार आहे. इथे मी कांदा टोमॅटोच्या चटणीबरोबर हा सर्व केला आहे. आजचे हे तीनही प्रकारचे डोसे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. कोणता डोसा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते सुद्धा नक्की कळवा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.